नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रसंगी उत्कृष्ट भाषण कसं करावं याचं मार्गदर्शन करणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल की जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला केलं जातं, तेही मोफत घर बसल्या. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणसातील माणुसकीची. सन्माननीय विचारपीठ, आदरणीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आणि नागरिक बांधवांनो आणि भगिनींनो, आज 14 एप्रिल. आजचा दिवस म्हणजे केवळ एक तारीख नाही, तर हा दिवस आहे एका महामानवाच्या जन्माचा. ज्ञानाचा अथांग महासागर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि तळागाळातील माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. या मंगलदिनी मी त्यांच्या पवित्र स्मृतीस व कार्यास प्रथम विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचं मूळ नाव भीमरावजी रामजी आंबेडकर. बालपणापासूनच त्यांना दारिद्र्य आणि जातीयवादाचे भयंकर चटके सहन करावे लागले. शाळेत असतानाच त्यांना वर्गाबाहेर बसून शिकावं लागलं. पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण हे सर्व होत असताना बाल भीमराव खचले नाहीत, रडले नाहीत. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी हातात तलवार न घेता हातात लेखणी घेतली आणि शिक्षणालाच आपले सर्वात मोठे शस्त्र बनवलं. अफाट बुद्धिमत्ता, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्र, कायदा आणि राज्यशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं. जगातला सर्वात शिकलेला आणि प्रज्ञावान माणूस म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. बाबासाहेब केवळ दलितांचे नेते नव्हते, तर ते खऱ्या अर्थानं एक राष्ट्र निर्माते होते. त्यांनी भारताची महान राज्यघटना लिहून या देशाला जगातील सर्वात मोठी आणि मजबूत लोकशाही बनवली. आणि याच राज्यघटनेनं आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचा अधिकार दिला. स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडलं. शेतकरी, कामगार आणि मजुरांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर लढले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा महामंत्र आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे. आज बाबासाहेब आपल्यात शारीरिक रूपानं नसले तरी त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली राज्यघटना आपल्याला अंधारात प्रकाश दाखवणारी दीपज्योत, दीपस्तंभ आहे. आजच्या तरुणांनी केवळ मूर्तीची पूजा करण्यापेक्षा त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली पाहिजे आणि त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. त्यांनी पाहिलेलं समताधिष्ठित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे. शेवटी या महान सूर्याला वंदन करताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं, सूर्याच्या प्रकाशाला कधी लपवता येत नाही. सूर्याच्या प्रकाशाला कधी लपवता येत नाही आणि बाबासाहेबांच्या उपकाराला भारत देश कधीच विसरू शकत नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.